सहज संपूर्ण शिक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या आठवणी या पाठाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, नावे लिहा. लता मंगेशकर यांचे पहिले गुरु. या प्रश्नाचं उत्तर आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर. लता मंगेशकर यांचे आवडते लेखक. या प्रश्नाचं उत्तर आहे वि. स. खांडेकर आणि साने गुरुजी. कोल्हापूर येथील लता मंगेशकर यांचे शेजारी. या प्रश्नाचं उत्तर आहे बाबूराव पेंटर. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 का ते सांगा. यातील प्रश्न आहे, लता मंगेशकर यांचे शालेय शिक्षण झाले नाही. कारण वडिलांच्या निधनानंतर घरातील आई व धाकट्या भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर पडली, म्हणून लता मंगेशकर यांचं शालेय शिक्षण झाले नाही. पुढील प्रश्न आहे, बाबांनी वयाच्या 6व्या वर्षीच लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला. कारण बाबांना लताबाईंचा सुरेल आवाज आवडला आणि म्हणून बाबांनी वयाच्या 6व्या वर्षीच लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला. पुढचा प्रश्न आहे, लता मंगेशकर या कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या. कारण लता मंगेशकर या प्रफुल्ल चित्रपटात कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आल्या आणि येथेच स्थायिक झाल्या. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 लता मंगेशकर यांच्या जीवनातील घटनांचा क्रम पाठाच्या अनुषंगाने सुसंगतपणे सांगा व लिहा. यांचा घटनाक्रम आहे, पहिला आहे, वयाच्या 6व्या वर्षीच बाबांनी लतांच्या हाती तंबोरा दिला. दुसरा आहे, वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी लतांवर आली. तिसरी घटना आहे, प्रफुल्ल चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी त्या कोल्हापूरला आल्या. चौथी घटना आहे, कोल्हापुरात असताना त्यांना वाचनाची आवड लागली. आणि 5वी घटना आहे, लतांनी आपल्या भावंडांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. विचार करा व सांगा. पुढील प्रश्न आहे, प्रश्न याच्यामध्ये, परिस्थितीमुळे मी शिकले नाही पण तुम्ही शिका असे लता मंगेशकर आपल्या भावंडांना का म्हणतात. कारण लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शालेय शिक्षण घेता आले नाही, मात्र आपली भावंडे शिक्षणापासून वंचित राहू नयेत असे त्यांना वाटत होते. पुढचा प्रश्न आहे, आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काय करायला हवे. तर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत, चिकाटी, सातत्य आणि सराव करायला हवा. चर्चा करूया. लता मंगेशकर यांचे जीवन तुम्हाला कसे प्रेरणादायी वाटते याविषयी चर्चा करा. या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या पद्धतीनं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसंही देऊ शकता. लता मंगेशकर यांचे जीवन मला खूप प्रेरणादायी वाटते. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यांनी मेहनत करून गायनाच्या क्षेत्रात मोठे नाव मिळवले. त्यांच्या जीवनातून आपल्याला मेहनत, सराव करून आणि धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. कोणती लिहा. जसे कविता लिहिणारे कवी, तसं वाद्य वाजवणारे वादक. गाणे म्हणणारे. या प्रश्नाचं उत्तर आहे गायक. लेख लिहिणारे लेखक. गाणे लिहिणारे गीतकार. नाटक लिहिणारे नाटककार. आणि बातमी लिहिणारे वार्ताहर. प्रश्न क्रमांक 2 एका शब्दाचे 2 अर्थ सांगून वाक्य तयार करा. पहिला शब्द आहे राग. याचा पहिला अर्थ आहे संगीत प्रकार. याचं वाक्य आहे, लता मंगेशकर यांनी सुंदर राग गायला. या राग या शब्दाचा दुसरा अर्थ आहे क्रोध. याचं वाक्य असे, मुलाने केलेला पसारा पाहून आईला राग आला. दुसरा शब्द आहे अभंग. याचा पहिला अर्थ आहे भक्तिगीत. याचं वाक्य आहे, आम्ही सर्वांनी संतांचा अभंग ऐकला. आणि अभंग शब्दाचा दुसरा अर्थ आहे न तुटणारा. याचं वाक्य आहे, नितीन आणि अशोकची मैत्री अभंग आहे. तिसरा शब्द आहे वर. याचा पहिला अर्थ आहे उंच ठिकाणी. याचं वाक्य आपण पाहतोय, पक्षी झाडाच्या फांदीवर बसला. आणि वर या शब्दाचा दुसरा अर्थ आहे नवरा. आणि याचं वाक्य आहे,
मुलीचा वर सुंदर आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पोरका होणे याचा अर्थ आहे आईवडिलांचा आधार नसणे. वाक्य वडिलांचे निधन झाल्यामुळे सोहम पोरका झाला. पुढचा वाक्प्रचार आहे हुरहुर वाटणे. याचा अर्थ आहे मनाला अस्वस्थ वाटणे. याचं वाक्य आहे आईपासून दूर गेल्यावर मला हुरहुर वाटू लागली. पुढचा वाक्प्रचार आहे आस्था वाटणे. याचा अर्थ आहे जिव्हाळा किंवा आपुलकी वाटणे. आणि या वाक्प्रचाराचं वाक्य आहे मला माझ्या आईबद्दल खूप आस्था वाटते. लिहिते होऊया. यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे की माझा आवडता खेळ या विषयावर 8 ते 10 ओळींची माहिती तुम्ही लिहायची. इथे मी क्रिकेटबद्दल माहिती दिलेली आहे. क्रिकेट हा माझा सर्वात आवडता खेळ आहे. 2. हा खेळ 2 संघांमध्ये 11 खेळाडू मिळून खेळतात. 3. या खेळात प्रामुख्याने बॅट, बॉल किंवा स्टंपचा वापर केला जातो. 4था वाक्य आहे मला मैदानावर जाऊन मित्रांसोबत बॅटिंग आणि बॉलिंग करायला खूप आवडते. 5. क्रिकेट खेळल्यामुळे आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो. 6. या खेळामुळे आपल्याला संघभावना आणि एकाग्रता वाढीस लागते. 7. सचिन तेंडुलकर आणि MS धोनी हे माझे आवडते क्रिकेटपटू आहेत. 8. टीव्हीवर भारताचे सामने पाहणे मला खूप आवडते. आणि 9. जेव्हा आमचा संघ सामना जिंकतो तेव्हा मला खूप आनंद होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. सहज संपूर्ण शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.